नायलॉन मांजा विक्री करणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात। नायलॉन मांजा खरेदी विक्रीला बंदी असताना देखील नाशिक शहरातील विविध भागांमध्ये सर्रासपणे विकला जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शहरात सध्या नायलॉन मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा पुकारलाय। बुधवारी अंबड पोलिसांनी सिडको येथे छापेमारी करत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका संशयित इसमास ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून तब्बल 30 नायलॉन मांजाचे गट्टे हस्तगत केलेत। याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। काल दिनांक 11/12/2024 रोजी अंबड पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे PSI कुणावर साहेब शिरसाट साहेब आणि आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक इसम हा नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करत आहे। तर आपण त्या बातमीची खात्री केली आणि डीबी पथकाचा स्टाफ बनवून आपण छापा मारला। तर जवळपास आपल्याकडे नायलॉन मांजाचे 30 गट्टू आपल्याला मिळून आले। त्याच्यामध्ये तर आपण त्याला ताब्यात घेऊन पंचनामा करून ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे विचारपूस चालू आहे। सदर इसमावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक।